अजब रमा राघवची जोडी। इथून पुढे जे काही घडणार आहे ते फक्त त्या गजाननाच्या हातात आहे। पण आता ते त्या किंवा त्या, पण कुठला गजानन आधी धावून येईल ते काय मला माहित नाही। आबा खबरदार, खबरदार, पुन्हा मला आबा म्हणण्याचं धारिष्ट केलंस तर माझ्या घरातील माझी माणसं तीच फक्त मला आबा म्हणू शकतात, त्यांनाच फक्त हक्क आहे, परक्यांना नाही। आणि महत्वाचं म्हणजे परक्यांनी माझ्या खोलीत यायचं नाही, मी ते खपवून घेणार नाही। प्रसाद आणलाय आज। या घरची सून म्हणून मी पहिल्यांदा देवीची पूजा केली, त्याचाच हा प्रसाद। शत्रूने दिलेला प्रसाद सुद्धा घ्यावा असं म्हणतात, म्हणून मी घेतोय। पण याचा अर्थ असा नाही की मी तुझा स्वीकार केलाय। या भ्रमात राहू नकोस, मी तुझा आजही स्वीकार केला नाही आणि भविष्यातही करणार नाही। तुम्ही माझ्या हातून प्रसाद घेतला हेच खूप आहे माझ्यासाठी। थँक्यू आबा। अंकल गुरुजी, जरा थांब। आधी मोठी मला मदत करा, पाणी पण नाहीये तुमच्याकडे। लोक स्टुपिड माणसं, आणि तू तू काय 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 बोलत होतीस तू? गजाननने रमाला एक्सेप्ट केलं नाहीये, हे खरंय? करेक्ट? नुसतं खरं नाहीये, जग जाहीर झालंय ते आता। मी प्रश्न विचारते ना, उत्तर द्यायची, जास्त शहाणपणा करायचा नाही। ओ मॅडम, शहाणपणा मी नाही, तुमच्या मुलीने केलाय। आणि आता तरी तुम्ही तिच्याबद्दल काही बोलणार आहात का, काही करणार आहात की नाही? काय करते मी? ए, काय करते? कशासाठी आहे मी इकडे? काहीतरी करायलाच आहे ना। मला सांग, गजाननने रमाला घरात यायला परमिशन दिली नाही, मग तिला घरात कोणी घेतलं? अहो, त्या घरात आधीपासूनच अखिल भारतीय रमा राघव मित्र मंडळ संघटना आहेत। आणि ती आजी आहे ना, ती आजी त्या संघटनेची अध्यक्ष आहे, अध्यक्षा। रिली? काय करत काय होती मग तू? तू काय करत होतीस? घरातच राहतेस ना? मी काय करत होती म्हणजे काय? अरे ते तिकडे ते मित्र मंडळ स्थापन होत होतं ना, त्यावेळेला काय करत होतीस तू? तू ते मोडून का काढलं नाहीस? हे बघ, तू काहीही कर, मला माहित नाही काय करशील, तू काही कर। तू त्या गजानन ऐकतो ना तो तुझा? हा। आणि तू तू म्हणाली होतीस मला, तुला शब्द दिला त्याने, राईट? शब्द दिलाय ना त्याने, काहीतरी डील झालंय ना तुमच्यामध्ये, डील झालंय ना? मग टॅप दॅट, त्याला कॉन्स्टंट त्याची आठवण करून दे, त्याला 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 सतत त्याची जाणीव करून दे। तो विसरला असेल तर सतत हे बोलत राहा, मी काही करून त्याने तुझं ऐकलं पाहिजे। नाही ऐकलं तर?
अरे मग रड ना, रड, इमोशनल ब्लॅकमेल कर, पण यार काहीतरी. तरी नाही ऐकलं तर मूर्ख, गाढव, बेअक्कल, idiot, stupid. पाय धर त्याचे. पाया पडते अंकुल गुरुजी. आज माझ्या हातून देवीची सेवा घडली. इथून पुढे अशीच सेवा या घरातल्या मोठ्यांची करता येईल असा आशीर्वाद द्या. तुमचा आशीर्वाद जर का माझ्या डोक्यावर असेल ना, तर इथून पुढे कुठल्याही संकटाला मी हसत सामोरं जाईन. तू हे जबरदस्तीने निर्माण केलेलं नातं तुला कधीच लाभणार नाही. ते कधीच यशस्वी होणार नाही. अंकुल गुरुजी, प्लीज प्लीज असं बोलू नका, प्लीज. रडू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. कारण हा शाप मला सुद्धा लागू होतो. राघव, काय बोलतोस तू? खरं तेच बोलतोय मीरा. तुला नाती न लाभण्याचा शाप दिलाय ना आबांनी, मग तो शाप माझ्यासाठी सुद्धा आहे. कारण तू अर्धांगिनी आहेस माझी, आणि ह्या नात्याने तुला मिळणाऱ्या प्रत्येक आशीर्वादावर आणि शापावर सुद्धा माझा अर्धा हक्क आहे. आता आपल्याला ह्या शापाचं आशीर्वादात रूपांतर करायचंय. म्हणजे लहानपणी मला प्रोत्साहन देण्याची आबांची जरा पद्धत वेगळी होती. एखादी गोष्ट करायला मी कचरत असेन आणि मी ती करावी असं आबांना वाटत असेल, तर हमखास मला ती गोष्ट जमणारच नाही असं म्हणून आबा मला डिवचायचे. आणि मी सुद्धा जिद्दीला पेटून ती गोष्ट करून दाखवायचो. असं समजूया की आत्ताही तेच घडतंय. आणि आबांचा शाप आपण आशीर्वादात बदलू. आपलं नातं यशस्वी होणार नाही असा शाप दिला ना आबांनी, मग आता ते नातं आपण यशस्वी करून दाखवू. नक्कीच करून दाखव. असंही आजी म्हणतात ना, वास्तू तथास्तू म्हणत असते.